नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात जसा अटक झाला तशा त्याच्या विकृत मानसिकतेचा एक कारनामा समोर आलाय। महिलांच्या भावनांचा फायदा घेत अंधश्रद्धा आणि भीती घालून त्यांचं शोषण तो करायचा आणि त्यांना गंडवून आर्थिक फसवणूकही करायचा। या फसवणुकीतून आणि यासोबतच त्याला असणाऱ्या राजकीय पाठबळावरच त्यानं कोट्यावधींची प्रॉपर्टी जमवली होती। आता या खराच्या अघोरी कृत्यांचा देखील पर्दाफाश झालाय आणि या प्रकरणी मोठा खुलासा झालाय। नकली साप आणि वाघाची भीती घालून तो लोकांना गंडवायचा आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम गोळा करायचा। या व्हिडिओतून पाहूयात खराच्या या नकली अघोरी पॅटर्न नेमका काय आहे। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। भविष्य आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना गंडवून अशोक खरात त्यांच्याकडून अघोरी प्रकार करून घेत असल्याचा प्रकार समोर आला। महिलांना भीती घालून धार्मिक वेदीच्या नावाखाली त्यांचा लैंगिक शोषण करायचा, त्यांच्यासोबत घाणेरडा प्रकार करायचा। या प्रकरणी कित्येक व्हिडिओज आणि फोटोज पुरावे देखील आहेत जे पोलिसांनी मिळवलेत। या प्रकरणी त्याची एसआयटीची चौकशी सुद्धा सुरू आहे। या दरम्यानच खराच्या अघोरी कृत्यांचा कच्चा चिठ्ठा आता समोर आलाय। खरात नकली साप आणि वाघ ठेवून भीतीचं वातावरण निर्माण करायचा। रिमोट कंट्रोलनं सापाच्या आणि वाघाच्या हालचालींनी चमत्कार करून लोकांची फसवणूक करत होता। संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली त्यानं भाविकांकडून पैसे उकळण्याचा पॅटर्न तयार केला होता। एवढंच नाही, बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिचोके पॉलिश करून महागडे आणि चमत्कारिक आणि दैविक खडे म्हणून तो विकायचा आणि भाविकांची फसवणूक करायचा। लोकांच्या भावनांशी खेळत अशोक खरात 100 रुपयांच्या वस्तूला भाविकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 10,000 ते 1 लाखांपर्यंत विकत त्यांना गंडवायचा। नकली खडे आणि रत्ने दैवी असल्याचा दावा करत तो त्यांची विक्री करायचा। भाबड्या भाविकांना लक्ष्य करत आतापर्यंत त्याने मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फसवणूक केली आहे। या संदर्भात खरात विरोधात अनेक तक्रारी देखील समोर येत आहेत। यातच अंधश्रद्धेच्या आड त्यानं चालवलेलं मोठं रॅकेटचा आता पर्दाफाश झालाय। दरम्यान आतापर्यंत अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल होते, परंतु आता नाशिकमध्ये आणखीन एक तिसरा गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी आणि नाशिक पोलीस संयुक्तपणे करत आहेत। ईशानेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कामगारांची सुद्धा चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे। एसआयटी आणि नाशिक पोलिसांकडून या प्रकरणाचा संयुक्त तपास सुरू असून मंदिराचा पुजारी, वॉचमॅन आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली आहे। भोंदूबाबा खरातच्या मंदिर आणि बंगल्यावरती येणाऱ्या व्हीआयपी भक्त आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची माहिती तपासाच्या केंद्रस्थानी असणार आहे। जमीन खरेदी विक्री व्यवहारात सहभागी असलेले लोकही एसआयटीच्या रडारवरती आहेत। मंदिर आणि बंगला गावापासून दूर असल्यानं हालचाली गुप्त राहत होत्या आणि धार्मिक कार्यक्रमावेळीच या ठिकाणी राबता वाढायचा, इतर वेळी परिसरात शांत राहायचं अशी माहिती देखील तपासातून समोर आली आहे। पण लोकांच्या भावनांच्या कशा पद्धतीनं बाजार या खरातनं मांडला होता आणि याला राजकीय पाठबळ देखील कशा पद्धतीनं मिळालं होतं, हे सगळं पाहून डोक्यात तिडीक नक्कीच येते। तरी या प्रकरणामध्ये आणखीन कुठले अपडेट येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।